पप्पा काय ते थोडं बोलायचं होतं. भूक लवकर कसं बोलू समजत नाहीये. व्हॉट्सअपला मेसेज कर. हा पप्पा माझं एका मुलीवरती प्रेम आहे आणि मला तिच्यासोबत लग्न करायचं. मुलगी आपल्या जातीची नाही. मनीषा माझ्या चामडी पट्ट्याला मिरचीचा ठेचा चोळून आण. अरे मनीषा म्हणजे तुझी आई तिच्यासोबत माझं जेव्हा लग्न झालं ना त्याच्या पण 3 वर्षापर्यंत मला त्याचा चेहरा सुद्धा माहित नव्हता. तरी पण मी त्यासोबत संसार केला का? कारण की माझ्या आई वडिलांनी ते लग्न ठरवलं होतं आणि आज तुला लव्ह मॅरेज करायचंय ते पण दुसऱ्या जातीच्या मुलीसोबत. पण पप्पा 3 वर्ष तुम्ही आईचं तोंड नाही पाहिलं तर 1 वर्षात दादा कसा झाला? मला प्रश्न विचारतो. अरे आमच्या खापर पंजोबाच्या काळापासून आम्ही परंपरा प्रतिष्ठा अनुशासन जपत आलोय आणि तो दुसऱ्या जातीच्या मुलीसोबत लग्न करून ती परंपरा मोडणार होय. अरे मी कॉलेजमध्ये असताना माधुरी दीक्षित सारखी दिसणारी मुलगी माझ्यावर फिदा होती तरी शक्ती कपूर सारख्या दिसणाऱ्या तुझ्या आईसोबत मी संसार करतोय का? विचार कारण तुझी आई आपल्या जातीतली होती आणि ती कॉलेजवाली मुलगी नाही. पण पप्पा ऐका ना, ती घरच्यांना एकुलती एक आहे आणि लग्नामध्ये 1 थार आणि 2 एकर जमीन देणार आहे आपल्याला. काय बोलला? 2 एकर जागा देणार आहे? अरे त्यांची ओसाड वाड्यातली ती 2 एकर जागा विकून जेवढे पैसे येतील ना त्याच्यापेक्षा जास्त भाड्याचा आपला प्रभातोडाचा इस्त्रीवाला देतो आपल्या शॉपचं. 2 एकर जागा